नवनाथ दादा आलकर यांचा आज वाढदिवस आहे। अखिल साईनगर मित्र परिवार यांच्या वतीने तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। हेलो हेलो आवाज है थोड़ा सा। हेलो हेलो ठीक आहे सुने व भजनाची सुंदर सुरुवात आपण केला। थोडंफार गोवा खटकलं तो राग जो गोवा आहे तो सुरुवातीला आळून लागला। मग असे तुम्ही राग आळवला काय रे निसर्य मागरी रे मागरी अगणी नी देश रागातून कुठल्या रागात कुठे जाता येतो अभ्यास लागला त्याला। देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर आत आत्मा परमेश्वर। सागर नवीन गाणं बुवा मला सुंदर वाजल्याची सुरुवात आहे बुवा। पुढील वाटचालीसाठी बुवा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। हार्मोनियम बघा पेटीचा आवाज पाहिजे।
पक्वा जास्त झाला का बरोबर आहे ना ठीक आहे हॅलो हॅलो थोडासा आवाज वाढव माझा बस हॅलो हॅलो काही पर्याय नाही चला अजून हे गुलाब राजा आता ओपन झालाय सुंदर ऐताच बटन ठेव गुलाब राजा बसून सिंहा सनी सांगतो ऐका क्षणभंगुर जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका आज या ठिकाणी अखिल साईनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 31व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून आज मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन आणि हरिनामाचा या ठिकाणी जागर करण्यासाठी आम्हा 2 गुरुवांची निवड केली आहे. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. देवळा कुमार सुशांत दिलीप जोईल गाव माझं पाचवण कोणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी मला भगवान साथ करतायत आमचे परममित्र सन्माननीय तुषार शिंदे त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत ते आमचे परममित्र ओंकार लब्धेने या ठिकाणी माझी कोरस मंडळी आज जोडीला लाभलेले हुआ आमचे गुरु समान असलेले या ठिकाणी चंद्रकांत जाधव त्यांचे ते शिष्य बुवा श्री गणेश आखाडे श्री भवानी माता व्यासपीठ भजन मंडळ दरे मुळा महाबळेश्वर चिकवसवाडी या ठिकाणी पुणे त्यांना पक्वासात करतात आमच्या जीवाभावाचे परमित्र सन्माननीय प्रणव धुरी त्याप्रमाणे त्यांना तबला साथ करतात आमचे परमित्र सन्माननीय अमित ढेबे त्याप्रमाणे बुवांची कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद अप्पा ढेबे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विशाल भाऊ बर्गे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विनय भाऊ आखाडे त्या मंडळाचे खजिनदार विशाल शेठ माने त्याचप्रमाणे उत्सव प्रमुख नऊ भाऊ काळे त्याचप्रमाणे उत्सव प्रमुख अमोल भाऊ बर्गे सागर भाऊ ढेरे या ठिकाणी मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. संकेत भाऊ या ठिकाणी झुरे मंडळाचे देखील कार्याध्यक्ष लाखला का भाव व्यक्त करते. तिथे जमलेल्या माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतो. अतिशय सुंदर असे सावंत सर्व्हिस आम्हाला लागले दोन्ही बुवांच्या वतीने त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी माता भगिनी आणि लाडकी बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय.
या ठिकाणी आयोजक आमचे परममित्र सन्मान्य अविनाश भाऊ डेबे आणि मित्र परिवार लाख लाख आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे संतोष बर्गे या ठिकाणी ह्या मंडळाचे खजिनदार आहेत, लाख लाख आभार व्यक्त करतोय। कार्यकर्ते ओम सदाफुले आणि शुभम सदाफुले लाख लाख आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे काल आमची भारी झाली या ठिकाणी तिथून बुवा मला आशीर्वाद देण्यासाठी तिथून भजनी बुवा या ठिकाणी आणि नामांकित बुवा भजनी बुवा पक्का जाधव या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचे चरणाशी नतमस्तक होतो। या ठिकाणी अशोक बर्गे लाख लाख आभार। जेव्हा भावाचे बुवा चांगल्या पद्धतीने बुवा काल परखंडीला कार्यक्रम झाला, आज बुवा इथे चांगल्या पद्धतीने बुवा काल आमची उठाबस ज्यांनी केली ते आमचे अशोक बर्गे आणि आमचे सगळे मित्र परिवार लाख लाख आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे दिनेश ढोबी बुवा या ठिकाणी उपस्थित लाख लाख आभार व्यक्त करतोय। जनार्दन माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी त्या ठिकाणी गणेश काळे बुवा, भगवान माने बुवा, त्याचप्रमाणे संपत आखाडे बुवा, किरण देवी बुवा, त्याचप्रमाणे संतोष आप्पा आखाडे सरपंच अकल्पे, त्याचप्रमाणे रुपेश भाऊ आखाडे, संपत काळे ग्रामपंचायत सदस्य अहिर, भगवान डेबे परखंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आनंद डेबे परखंडे, पांडुरंग बर्गे परखंडे, भगवान डेबे राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष रासप या ठिकाणी साहेबांचं देखील आज वाढदिवस आहे। साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू त्याचे स्वयंभू माझ्या गणकेश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि बुवा ज्या कामासाठी आलोय ते काम म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण आहे। बुवा ही बुवा भजनाची ताकद आहे। बघा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिरी लोकी झेंडा, साक्षात उदाहरण आहे। बघा या वयात आलाप मारता नाही माझा काय बाय कुरकुरा खा, तू तरी कुरकुरा खातो, आम्ही हे भजन करतो, मेला उपाशी एक उठता दुसरं बसता तिसरं उठता चौथं बसता खुर्चीला ममता त्याची कनंडी खाऊची असू देत बुवा। धन्यवाद, अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाची सुरुवात केला। सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा की काल 31 मे 2026 रोजी बुवा वयाच्या 89व्या वर्षी सुमन कल्याणपूर यांचं बुवा दुःखद निधन झालं। त्यांची एक झलक बुवा भजनाच्या सुरुवातीला त्याच रागातून बुवा घेतोय बघा। पकवास आणि तबला दोन्ही पण बंद आहेत दादा, फक्त साऊंड फक्त क्लिअर ठेवू बस, बाकी बारीक तुळशीच्या माझ्या हानूची ती फक्त जोईल बुवा। 400 किलोमीटर वरून आलोय बाबा, टेन्शन घ्यायचं नाही। कोणचा उष्ण ठेवूची ताकद असा कधी केलाच नाही। आपल्याला मिळला त्याला तिथेच भातात घालून शिजवला, फक्त साऊंड चित्रपट संगीत आणि मराठी संगीत विषयातील या ठिकाणी विश्वातील एक महत्वाचा स्वर आपल्यातून कायमचा हरपले बघा। देवकी नशिमी बाळा भाग्य शुभेचे भाई काय आवाज यमन डाग म्हटल्यानंतर लता दिदी आशाताई आपल्या त्यात नंतर कोणाचा नंबर असेल तर आपल्या सुमन कल्याण किती गोड आवाज बघा। लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गे बाई, आज माझ्या पारसाला झोप का येत नाही, आज माझ्या पारसाला झोप का येत नाही। जीवन
नवसाला पावणारा गणपती बाप्पा राजा मान बसलाय त्याच्यासाठी हे गाणं म्हणतो बघा. विघ्न विनाशक गुणीजन पालका, विघ्न विनाशक गुणीजन पालका, तुम्ही गती विरहारका, सुखकारक तू दुःख विरारका, सुखकारक तू दुःख विरारका, तुमचा तुझा सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभु नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू, 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 नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो माय बापा, कृपाळा कृपाळा, नमो माय बापा, नुबाळा नुबाळा, माय बापा, कृपाळा कृपाळा, कृपाळा कृपाळा. ओम गणपतये नमः.
हॅलो थोडा थोडा आवाज येतो कोणी सांगितलं घरचा मिक्सर खटा 3 बटन असतात त्याला 4 बटन असतात बुवा त्याच्या खाली एक असतं माहिती ना मेन असतं त्या सगळा काम करतात वरनं किती जरी फिरवलं किती जरी तुम्ही कटके मारला तरी त्याचा काय उपयोग नाही खालचा बटन त्याचा मेन असतं लाल रेड कलरचं असतं तुम्हाला माहिती असायला पाहिजे संपत आखाडे भाऊ या माऊलींकडून या भजनाच्या सुरुवातीला 100 रुपयांचं बक्षीस झाले असं कोण आहे की आखाडे म्हटलं तर तुमकाच पैसे झाले तुमच्यावरती प्रेम तेवढं माझ्यावरती प्रेम तुम्हाला 100 दिले तर ते आखाडे जेवढे आता आले ते मला 200 दिले कारण 400 किलोमीटरचा प्रवास आहे धन्यवाद भाऊने सांगितलं की भजन भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा हे भजन आहे अतिशय सुंदर आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी बुवाने सुंदर व्याख्या सांगितली भजनाची व्याख्या कशी आहे बघा आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे त्याला तो परमेश्वर पांडुरंग आहे काय कमी होऊ देणार नाही बुवा जिवंत उदाहरण आहेत बुवा माझे अभिषेक शिरसाट बुवा यांच्यावरती बुवा आधी प्रसंग घडला होता आई वडिलांची बुवा पुण्य आहे त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी बुवा सांगतात मी जो का आहे तो माझ्या पत्नीमुळे आहे माझ्या आई वडिलांमुळे आहे आई बाबा भजनी सुद्धांमुळे आहे बुवा ह्या हरिभजनाची ताकद आहे बुवा माझे गुरुवर्य बुवा स्वर्गात जाऊन म्हणतात तरी चालेल बुवा दरवाजाला हात लावून या मला चकून आलं तर देव माणूस कोण असेल तर माझ्या अभिषेक शिरसाट बद्दल टाळावा असं कारण बुवा काल तिकडे भारी झाली त्या बारीतलं बुवा तुम्हाला 100% म्हणजे 90% बुवा गॅरंटी देतो की त्या बारीतलं तुम्हाला अजित काय भेटणार नाही अभ्यास लागतो त्याला 90% बुवा आज तुम्हाला इथे नवीनच तुम्हाला आज काय नाही काय दिसणार बुवाने सांगितलं पत्ते जरी बाव नसले तरी पिसणारा एकच असतो एक्के जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो वार कोणाचं बी असू द्या फक्त नाद फक्त अखिल अखिल साईनगर मित्रांचा असतो अखिल साईनगर मित्रांचा असतो अखिल साईनगर असतो तुम्हाला बुवा माहिती आहे या ठिकाणी आमचे जीवाभावाचे परमित्र जनार्दन ढेबे माऊली यांच्याकडून भजनाच्या सुरुवातीला 100 रुपयांचे बक्षीस झाले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय सुंदर या ठिकाणी बुवा त्रिताल मध्ये नोटेशन आपण सादर केला चारुकेशी रागात देश रागात नोटेशन आणि चारुकेशी रागातली प्रार्थना होती होय ना बघूया जमता काय चारुकेशी रागात गम गम रे सनी रे गम रे जीना 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 उड़ा घुबला माही तेरी चूनरिया लहराई माही रे तुझी बिन मैं तो अधूरा आपण बुवा ज्यावेळेस गाणं म्हणतो ना बुवा त्या मायबाप भजने त्यांच्या काजाला बुवा गाणं टाकलं म्हणलं तर म्हणा बरोबर ना बुवानी देश रागामधलं गाणं म्हटलं काय त्यांना शिकवायचंय कारण लेवलच्या बुवांना सांगतात तुमच्याकडे भजन नाही आज भजन काय ते मायबाप ह्या पश्चिम साईनगर मित्रमंडळाचे इथे माणसं जमले त्यांना दाखवायचंय भजन काय बरोबर असू देत हरी सुरानो चंद्रफा
वाटई गीताची वाटई गीताची हरवलेल्या माणसाची परसुनिया आकाश सारे परसुनिया आकाश सारे अमृताले नाहवारे सुरानो चंद्रभाग सागा माधा धनी द झाली द बदम पगम पगम रे झाली रे सागा मारे रे 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 हरी
या ठिकाणी आमचे परममित्र दिनेश भाऊ ढबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, लाख लाख आभार मानतोय. सन्माननीय या ठिकाणी किरणजी ढेबे बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी माऊलींकडून 500 रुपयांचं बक्षीस आले. राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी आमचे माऊली भगवानजी ढेबे या माऊलींकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तेवढ्या एका ओळीने फक्त व्यक्त करतो. या ठिकाणी बुवा काही न बोलले, बुवा तसे काय हिंमत नाही झाली बुवांची बोलायची. बुवाने सांगितलं असं मी आमच्या इथं आला, आज तुम्हाला आम्ही आदर देणार. 100% बुवा खरं हिंमत केली पाहिजे. फक्त बुवा एकच सांगू इच्छितो, तुमची इज्जत राखायची की तुमची इज्जत स्वतःहून भिजत घालायची, एवढं फक्त लक्षात घ्या. आणि 100% गजर करा. एवढा जरी शब्द इकडचा तिकडे गेला ना बुवा तरी बुवा बारीची रंगत कुठे येईल. एक कुठे एक हलणार नाही शब्द, कोण इथं हलणार नाही. ही जोईलाची ताकद आहे. समोरच्या बुवाला धमक लागते, ही जोईलाची ताकद आहे. एकही शब्द बोलू शकले नाही बुवा, फक्त आदर देतो. मला अशोक वर्गाने आदरव दिला आणि झोपायला चादरव दिली. आणि बुवा सांगतायत तुम्हाला आम्ही आदर दिला. तू बघा बारशाच्या भाषेत बोलून बघायला इथे रणांगण म्हटल्यानंतर बुवा पण काय माझे चांगले मित्रच आहेत. पण बुवा एकदा रणांगणात उतरल्यानंतर मित्र वाजून बरोबर की नाही. बरोबर. बारा ऐकता युट्यूबला अखिलेश वाळके सुशांत सिंग बुवा म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो. बारा ऐका रणांगणामध्ये बुवा उतरलो की 100% भेटणार. पण घरी जाताना एकमेकाच्या गळ्यात हात घालणार. त्यांचे पैसे आहेत बुवा, त्यांचे पैसे आपलं फेडायचं काम कोणाचं आहे, दोन्ही बुवांचे बरोबर ना. रंगत आली पाहिजे भजनाच्या वेळी. बार बार दिनी आए बार बार दिनी आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, जिंदगियों हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, जिंदगियों हजारों साल तेरे है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. उत्तम आणि निरोगीमय तुम्हाला आयुष्य लाभो तशी स्वयंभू आमच्या कुणकेश्वरनाच्या पुन्हा एकदा प्रार्थना करतोय. बुवा हे भजन आताच्या गाण्यासाठी आनंद हिरवे माऊली यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा विषारी कोण आहे. आपला आपण जो काही शब्द बुवा बोलतो तो, आणि मी तुम्हाला एक सांगतो बुवा जे काही बोलायचं ते बुवा जबाबदारीने बोला. ठीक आहे. आता ह्या सिंधुदुर्गात नव्हे
अखंड महाराष्ट्रात माझ्यासारखं नाव आहे आणि भेटणार पण नाही बुवा. एवढं सांगतो. काय बोलूचं असेल बुवा म्हणता ताल तंत मी बोलतो म्हणून बारीक भेटणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणतालाच रामकृष्ण हरी आणि या बुवांच्या भाजपापेक्षा झोप बरी. मी बोलतो कोणी मुद्दा लिहून गेला तेव्हा बुवा बोलतो 100 इथून 400 किलोमीटर मध्ये काय बुवांचा काय फक्त भजन करायला म्हणजे आलो नाही. मायबाप भजनेश्वरांनी आपल्या या अखिल साईनाथ मित्र मंडळ साईनगर मित्र मंडळ या मंडळाने बुवा आपल्या मेहनतीतून बुवा 500 म्हणा 1000 म्हणा एकजुटीने पैसे काढून इथे 400 किलोमीटर वरून मला बोलवले. पैसा 100% फेडून जाणार. व पुन्हा शिव एकदा सांगतो आपण जे काही गाणं म्हणाल ते गाणं स्वरात असलं पाहिजे आणि मायबाप भजनी श्रोत्यांच्या मनामध्ये काळजामध्ये पण गाणं टिकले. तुझा बारका भाऊ म्हणून सांगतो बस कारण तुझं लग्न झालंय आज अजून भाऊ या मंडळाचे अध्यक्ष आमचे परमित्र सन्माननीय अनंत ढेबे माऊली यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आले. वा विषयी कोण आहे वा एखादा विंचू असा बुवा भीतीवरून चालत असला जमिनीवरून चालत असला आणि एखादी पाल भीतीवर चालत असली तर त्या पालीने पटकन त्या विंचवाला बघितलं तर ती पाल त्या विंचवाला पटकन जाऊन खाणार. म्हणजे विंचवाची ताकद म्हणजे विष पत्करूची ताकद कोणात असेल तर त्या पालीमध्ये बरोबर ना. आणि तोच विंच खाऊन जर पाल बुवा बिताड्यावर चढत असली पोट जर झाल्यानंतर खाली पडली म्हणजे खाली पडल्यानंतर जर एखाद्या कोंबडीनं बघितलं कोंबड्यानं नव्हे कोंबडीनं बघितलं तर तीच कोंबडी जाणार नाही त्या पालीला पटकन खाणार. म्हणजे विंचू आणि पालीचं विष पत्करायची ताकद कोणात असेल तर त्या कोंबडीत आहे. आणि कोंबडी कोण खातोय आखाडे बोल आम्हाला चालत नाही. गणेश आखाडे बोल त्या दिवशी असं झालं हो शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये होतो आम्ही. त्यानंतर मॅडम आल्या वरकुले मॅडम आल्या आणि प्रश्न विचारतात गणेश स्टँड अप. मस्तपैकी गणेश बुवा टीका बिका लावून टाय टाय लावून मस्त इन करून बेंचवर बसलेले आले. वरकुले मॅडम आले आणि गणेशला प्रश्न विचारला गणेश 15 फळांची नावं सांग. तर गणेशने सुरुवातीला सांगितलं बाई नू पहिला म्हणता सफरचंद दुसरं म्हटलं डाळिंब तिसरा म्हणता आंबा. 15 मिनिटं झाली 3 नावं सांगल्यानंतर 15 मिनिटं काही बोलला नाही. नंतर मॅडमने सांगितलं वा 3 फळांची नावं झालीत अजून 12 फळांची नावं सांगायची नाही म्हणता बाई 1 डझन केळी. 12 ने 3 पण व काय नाही हे भजन आहे 100% असंच कार्य होणार. एकमेकाला बोललं म्हणजे बुवा भजन नाही बोललं पाहिजे मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन म्हणून. एकमेकांना जर बोलत राहिले असते कोण पंचरत्न तर आज बाबांना त्यांची स्मारक झाली नसती. हे आपलं कोकण आहे रायगड पासून गोवा बॉर्डर पर्यंत आपण हे कोकण तुमचं पुणे म्हणा संगमेश्वर राजापूर दापोली खेड मंडणगड काय हो एक एक शाहीर आहे. राजापूर आमचा पालख्या नाचवल्या जातात बुवा शक्तितुरा पण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच कोकण आहे. या कोकणामध्ये बुवा असंख्य कला आहेत नमन गण गवळण भारूड दशावतार शक्तितुरा. पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून या मायबाप भजनेश्वर त्यांच्या मनामध्ये शिरतेचा ज्यांनी वाटा निर्माण केला ते म्हणजे माझ्या आरेगावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं कोण तर कैलासवासी परशुराम सुतार बुवा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा बुवा झेंडा रविला पदवी काय होती कमलसूत वा 1.5 वर्ष 1 ते 1.5 वर्ष बुवा विलास पाटील कोणची पेटी मी वापरलेली आहे बुवा. आणि ती आमच्या कुणकेश्वर नगरीमध्ये अविनाश घाडी बुवा त्यांच्याजवळ ती ठेवलेली आहे. याला नशीब म्हणतात बुवा. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा झेंडा रविला ते कमलसूत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. आडतालाचे बादशाह वामन खोपकर बुवा मालवण कट्टा ज्याने गाजवला हरिनामाच्या माध्यमातून गाजवला ते काशीराम परब बुवा पुन्हा होणे नाही. चिंतामणी पांचाळ बुवा अनेक रत्न आहेत बुवा परशुराम मोर्य बुवा अशी रत्न त्यांचा आदर कुठेतरी बुवा करायचा नाही. डबल बरे करायचे 100% बोला. फक्त घरादारापर्यंत जाऊ नको आणि शिव्या फक्त करू नको बस. बाकी तुम्ही सुंदर गोड आहात तुमचा आवाज देखील गोड आहे पण जरा आवाज थोडा कुठेतरी वळण दिल्यासारखं वाटते पण असू दे. ओके भजनाला सुरुवात करू. शिवरंजनी राजा रूपाच्या अभंगातून काय आहे बघा हे बरोबर आहे ना.
पमा पडू बरं ठीक आहे. रुपयाच्या पंगानंतर बुवांच्या गळी गजर नाही नाव सरपंच की कपा ठीक आहे. पमा पडू मगरी सवली निसगरी सा पटादीप रागातून कुठं जातोय बुवा लक्षात घ्या. राग कुठले कुठले राग आहेत ते बघा. हृदया बुझी साक्षात पंढरपूरचं दर्शन झालं पाहिजे. हाच माहोल म्हटल्यानंतर आज हीच आपल्या पंढरपूरची वारी बघा. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय हरी बोल.
सत्य भामारी हरी रघुमाई सत्य भाम नाही हरी रघुमाई सत्य भाम नाही करुण पधार हा पधारी पधारे गंधारी शिवरंजनी कथा सारा अभंगाच्या माध्यमातून 11 राग आतापर्यंत हळवले आणि हा शेवटचा राग म्हणजे 12वा राग बघा. डल जाएगा डल जाएगा डल जाएगा डल जाएगा जयंती माला
पांडुरंग बर्गे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी खालापूर तालुका खालापूर या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. रामचंद्र आखाडे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परमित्र सन्माननीय संपत तायगो या ठिकाणी उपस्थित आहेत.